आई रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आहे ना मच्छी बनवणार आहोत आणि ह्या मच्छीचं नाव आहे सुरमई। ही सुरमई दोन ही सुरमई आहे। यातलं मी काही थोडे पीस तुम्हाला तळून दाखवणार आहे आणि काहीचं थोडा सुरमई मसाला करून दाखवणार आहे। आणि ह्याला काय काय सामग्री, काय मसाला लागतो, काय कोणतं साहित्य लागतं, म्हणजे कोणता मसाला लागतो ते आपण आता तयारी करणार आहोत। सुरमई आहे ती मी सगळी करणार नाही, यातले 4 पीस आपल्याला तळून दाखवेल आणि थोडेसे तुम्हाला सुरमई मसाला कसा असतो तो मी करून दाखवणार आहे। आता आपण मासे तळणार आहोत, तर यासाठी आपण मसाला घेतलेला आहे। बघा, हे हळद घेतले, थोडं मीठ घेतलेले, हा हे लसूण आणि ह्याचं आहे, लसूण आणि जिऱ्याचा हा मसाला आहे। आणि नंतर हा आपला नेहमीचा गरम मसाला आहे, जो आपण लाल मसाला असतो तो स्पेशल तो आहे। आणि इकडे आपल्याला आपण हे घेतलेलं आहे ना, तर ह्या मसाला तुम्हाला माहिती आहे का, हे कुठला मसाला आहे? हे शेजवान फ्राय राईस असतो ना, तो मसाला आहे हा जो घेतलेला आहे। आणि इथे मी थोडं तांदळाचे 2 चमचे घेतलेले आहेत, पावडर आहे तांदळाची पिठी, आणि हा रवा 2 चमचे घेतलेला आहे। ओके, तर आता हे सगळं आपण आहे ना हे नंतर मिक्स करणार आहोत। हे पहिलं मिक्स करायचं आणि हे माशाला लावून ठेवायचं। आणि मी ह्याच्यामध्ये बघा, बाकीचे लोक लिंबू लावतात किंवा कोकम लावतात किंवा चिंचेचं हे लावतात, पण तसं आम्ही काही लावत नाही आहे, कारण डायरेक्ट असं हे लावून ह्याच्यामध्ये तळणार आहोत। आता हे मिक्स करणार आणि लावून दाखवते तुम्हाला। हे बघा, आपण हे मसाला लावून ठेवलेला आहे। आणि आता हा जो दुसरा मसाला आहे ते मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, शेजवान फ्राय राईस घेतलेला आहे हा मसाला, चायनीजचा असतो ना तो मसाला घेतलेला आहे। आणि ते तांदळाचं पीठ आहे, रवा आहे, आणि हे थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आणि हे सगळं आता आपण मिक्स करणार आहोत आणि तळताना काय करणार आहोत, हे ह्याच्यामध्ये डिप करणार आहोत आणि नंतर तळणार आहोत। ओके, आता आपण गॅस चालू केलेला आहे, तवा ठेवलेला आहे गरम करायला। मी पॅनमध्ये नाही तळत कधी, पण नेहमी तव्यामध्येच आमच्याकडे केलं जातं। यामध्ये आपण ऑइल टाकूया, ऑइल गरम होईपर्यंत। ओके, ऑइल गरम होऊ दे। ऑइल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हे आता ह्याला तोपर्यंत आपण हे जे केलेले आहेत हे सगळं मिक्स करूया आपण। ते पूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। माझ्या हाताला लागल्यामुळे ना मला बोटाने करता येत नाही। पूरा मिक्स केला हा मसाला, पूर्ण मॅश करायचा। रव्यामध्ये पूर्ण मॅश झालेलं आहे। नंतर एक एक मासा घ्यायचा आणि तो ह्याच्यामध्ये असा डिप करायचा। बघा, ह्याच्यामध्ये मी बिलकुल लिंबू किंवा आंबट काहीही टाकलेलं नाही आहे आणि टाकण्याची आवश्यकताही लागत नाही, कारण जर तुम्हाला खायचं असेल लिंबू वगैरे तर ह्याच्यावर आहे ना खाताना लिंबू पिळून खा, अतिशय सुंदर लागतं। असं आपला रवा असा लावून मॅश करून ठेवायचा, तोपर्यंत आपलं तेल पण गरम होते। मस्त हे तव्याने चिकटून राहते। ओके, हे असं करायचं। हे आपण तव्यामध्ये दोन आपण तळणार आहोत। हातात टाकलेले, लगेच पलटायचं नाही, जरा भाजू द्यायचं। बघा, आपल्या इथे झालेलं आहे।
आता आपण दुसरा टाकत आहेत पीस. रवा असतो ना, त्यामुळे रवा तेलामध्ये उतरला जातो. लगेच त्याला पलटायचं नाही आहे, जरा भाजू द्यायचं. मस्तपैकी कडक छानपैकी बनतात सुरमई. आपण ही सुरमई फ्राय बनवत आहोत. बघा, याच्यामध्ये मी नाही लिंबू टाकला, ना कोकम टाकलं, ना चिंचेचा कोम टाकला. चिंचेचं ते पाणी करून टाकतात तसं पण नाही काय केलेलं आहे. डायरेक्ट मी सगळे आपले जे गरम मसाले आहेत घरातलेच घरगुती सगळं ते वापरलेले आहे. आणि जेव्हा आपल्याला खायचं असेल ना तर तेव्हा तुम्ही लिंबू यूज करू शकता. ह्याच्यावर लिंबू पिळायचा मच्छीवर आणि कांदा घ्यायचा बाजूला आणि मस्तपैकी खायचं. तुम्हाला ही माझी मच्छी फ्राय आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि झटपट बनणार आहे, जास्त वेळ पण नाही लागत आहे की त्याला असं काही लावून ठेवायला. आणि घरातले सगळे मसाले, दुसरं मी काही वापरलेलं नाही. फक्त शेजवान फ्राय राईसचा मसाला वापरलेला आहे. आता ही मच्छी तळून घेऊया. हे बघा, आपली मच्छी फ्राय झालेले आहे. मस्तपैकी आपण तळलेले आहे आणि दिसते ना तुम्हाला किती छानपैकी तळलेले आहे. आणि तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. एकदम साध्या पद्धतीने आणि एकदम आपल्या घरगुतीच मसाल्याने पूर्ण फ्राय केलेले आणि एकदम छान झालेले आहे. मस्त कडक वगैरे झालेले दिसते ना, कडक आहे किती. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने सुरमई फ्राय करा. आणि मी तव्यामध्येच केलेलं आहे, दिसते ना तव्यामध्येच केलेलं आहे, तसं तुम्ही पण तव्यामध्येच करा आणि एकदम सुंदर लागतं आहे. पॅनमध्ये वगैरे काही भाजीची गरज लागत नाही आणि अतिशय सुंदर आहे. तुम्ही पण करून खा. आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.